जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पिरंगुट या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा पिरंगुटच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आले पिरंगुट केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही पाहू शकता इकडं महाराज सुद्धा आज मैदानात दाखल झाला आहे. बकासूरच्या दावणीची सगळी नंदी बहुतेक आज पाळणार आहेत आणि सर्जा पण आलाय बघा मित्रांनो. अजून कुठला नंदी घेऊन आलाय? वादळ पण आलाय मित्रांनो. सर्जा इकडं आणि वादळ कुठे फाटी दाखवा गेला. मित्रांनो, आज 4 नंदी आहेत बकासूर समवेत. सगळे वेगवेगळे नंदी आहेत, वेगवेगळे पैरे असणार आहेत. बकासूर सोबत आज नवीन चेहरा पाळणार आहे असं आपल्या नियोजनकर्त्या त्यांच्या टीमने सांगितलेलं आहे. वैभव मामा, तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा. मोहिल शेठ, काय सांगाल? आज नवीन बॅनर केलाय गाडीवरती, नवीन बॅनर लावलाय. सांगा जरा या इकडं बॅनरच्या विषयी थोडंसं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता संकेत भाऊ धुमाळ आपले ग्राफिक्सवाले आहेत. त्यांनी हे केलेले नाथसाहेब ग्राफिक्स त्यांचं शॉपचं नाव आहे. तुम्ही पाहू शकता हे नवीन बकासूरच्या गाडीवरचे बॅनर आहेत आणि इकडच्या बाजूला पण लावण्यात आला आहे बॅनर. इकडच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इकडं सावकार आहे, आधारस्तंभ. सगळ्यात पहिला नंदी का हो दावणीचा. त्यानंतरनं बकासूर महाराज आहे. त्यानंतरनं वीर रोडचा बादशाह साम्राज्य, हिंद केसरी बकासूर 6300 आणि पलीकडचा तो मोहिल शेठ यांचा वीरला जातानाचा फोटो आहे. चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा. पाखरे आणि हो बाब्या पाखऱ्या, कुठलं गाव रे? दाहेरी. आज कसं काय नियोजन आहे? वेगवेगळे नियोजन आहे का एकत्र पाळणार? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. त्याचबरोबर मित्रांनो, इकडं कोणते नंदी आले? ए मित्रा, नाव काय राहायचं? ए रो, नाव काय यायचं? नाव काय यायचं? देवा. गाव कुठलं देवाचं? देवाचं गाव कुठलं? उरावडं, मुळशी. कसं काय नियोजन आहे? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर इथं हे नवीन दिसतात. दादा, नाव काय राहायचं? बरं, ह्याचं काय नाव तुझ्या नंदीचं? हां, मोन्या. गाव कुठलं? बौलीचं. कसं काय नियोजन आहे आज? बरं, अजून कुठला नंदी घेऊन आलाय? बरं, ह्याचं नाव काय दादा? तिकडे गेलात. गाव कुठलं आहे ह्यांचं या नंदींचं? एकविरा मावळचे आहेत का? बरं, किती 3 आहेत का 2 आणलेत? 2 आणलेत फक्त. हां, बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, कुमट्याचा वजीर पण आला आहे. आज दादांनी नियोजन कसं केलं दादा? आज वजीर सध्या ट्रेंडिंगला आहे खूप. बरं, त्यांनी केलं आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. लक्ष्मणराव. गाव कुठलं? जांभूळवाडीचा. कसं काय नियोजन आहे आज? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, मुळशीकरांचा हरण्या पण आला आहे. आज कसं नियोजन आहे? बालमा. कुठला? राजधानी एक्सप्रेस, नाशिक. गोरे बुद्रुकचा बालमा आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. हिरा आणि पलीकडचा महाकाल. गाव कुठलं? हिरा महाकालचं. बारामती. बरं, चला शुभेच्छा. नाव काय राहायचं? चंद्र. गाव कुठलं चंद्रचं? नांदोशी. आज कसं काय नियोजन आहे? नांदोशी कुठली? खडकवासला नांदोशी. बरं, अजून कुठले नंदी आणले? एवढंच आहे का? काय नाव आहे? माया. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा की तुमचं? विजय गोळे. बरं, आणि काय सांगाल आज कोणते कोणते नंदी आणलेत? सर्जा आणि पावर. सर्जा आणि पावर. कसं काय नियोजन आहे आज? चांगले. सर्जा बरोबर कोण पाळणार आहे? पावर. बरं, सर्जा पावरची. गाव कुठलं? दोन्ही पण, दोघांचं पण पिरंगुटच. बरं, गावचाच साज आहे म्हणायचं, घरचा साज आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. हां, लक्ष. गाव कुठलं? हिंदवडीचा लक्ष आहे. बरं, कोणाबरोबर आहे आज? बरं, मालकांना माहिती. बरं, चला शुभेच्छा. ए, नाव काय दोघांचे? ह्याचं नाव काय मित्रा? काळा बावऱ्या. आणि ह्याचं? सुंदर. काळा बावऱ्या कुठला आहे? मुंबईचा आहे. पण तो चित्रगत आहे व्हायचा? व्हायच चित्रगत आहे. आणि ह्याचं कोणाबरोबर नियोजन आहे आज? बाजीगर बरोबर आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, सिकंदर आणि बाईजा पण आल्या. सिकंदरचं कसं काय नियोजन आहे? शंकर सोबत. कुठल्या? बारामतीच्या. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. कोणा घेऊन आलाय तुम्ही?
बाबांचा नखरे आणला काय मग मल्हार आणला का मल्हारचं कसं काय नियोजन आहे आज मुळशीतला अजून कुठला आणलाय नंदी सुंदर आणि मल्हार बरं मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा मल्हार पण आलाय बघा मैदानात दाखल झालाय सुंदर पण आलाय नखरेला का आणलं नाही कधी कुठलं दुसऱ्या गाडीत येणार आहे ना ते पण बरं येणार आहे ना बरं चला बरं चला शुभेच्छा तुम्हाला राणा बरं चला शुभेच्छा तुम्हाला काय नाव काली कुठलं गाव कालीचं हेच गाव आहे बरं आणि पलीकडच्याचं विराट बरं बरं विराटचं कसं काय नियोजन आहे विराटचं कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पळताना माहीत नाही बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला दादा टायगर गाव कुठलं टायगरचं फलटणचं आहे का कसं काय नियोजन आहे बरं चला शुभेच्छा भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक रमेश आप्पा बाडळे सोनाई गार्डन आप्पा नमस्ते आज कोणा घेऊन आलाय चंदर आणि पाखऱ्या बरं कसं काय चंद्रचं नियोजन कसं काय चंदरचं नियोजन आहे आज आमची घरचीच गाडी पडणार कुठली दुसरं कोण पैरेकरी कोण आहे पिस्टन आहे आणि पाखऱ्याबरोबर कसं काय नियोजन आहे पाखऱ्याबरोबर बाप्पू आंबेकर बरं कोणता पण नंदी शिट्टी शिट्टी मित्रांनो शिट्टीमध्ये चांगलं नियोजन केलं शिट्टीचं मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष नितीन आबा शेवाळे आबा नमस्ते आबा बऱ्याच दिवसांनी भेट झाली आलो आता इथं जवळ पुण्याला मैदान होतं आज त्यामुळे तुम्ही पण मैदानात सुट्टी आहे दाखल झालेत मैदानामध्ये पाखऱ्या पण आला बघा मित्रांनो पाखऱ्याचा सुंदर असं नियोजन आहे पाखऱ्या आणि शिट्टी पाळणार आहे शिट्टी चांगलं नियोजन केलं काय सांगाल पिरंगुटमध्ये पहिल्यांदाच मैदान होतं 3 फेऱ्याचं हो त्यांचा सेकंडचा खेळ आहे ॲक्च्युली हां पण त्यांनी केलं नियोजन आता रानबिन तर चांगलं केलंय चांगले केले म्हणजे बरीच मेहनत घेतली त्या गावाने काय वाटतं एकंदरीत रान बघून ही ते रान चांगलं तयार केलं त्यांनी शहरी भागात एवढा नऊ परत त्यांना आयोजकांना फोन केला होता हां जरा ते पांढरे पक्के वगैरे टाका म्हणून सांगितलं बरं तासासाठी हो बरं आणि माती भरून केले तयार माती भरून तयार केलं आणि एवढ्या मोठ्या शहरी भागामध्ये 900 फूट पल्ला आणि पुढे थांबायला जागा गावणं मुश्किलच आहे तरी त्यांनी प्रिपेअर केलंय त्यापैकी नाही चांगलं म्हणजे चांगलं प्रयत्न केलं त्यांनी आता मैदानात झाल्यानंतर परत काय माती भीती होती का तयार बरं मग अजून किती मैदान होत्यात 1-2 मैदान झाले तर कळेल मैदानात आता पाऊस पडला तर ते रोलिंग केलेली माती तशीच जाम होऊन जाईल जाम होऊन जाईल त्यामुळे एक हक्काची फाटी होईल या भागात हो जर चालू राहिली इकडं लोकांची इच्छा असते मैदान घ्यायचं पण ते रान नसल्यामुळं दबून राहतात चालतंय आबा चला आजच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आत्ता सध्या पिरंगुट केसरी मैदानामध्ये जे नंदी दाखल झाले ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर उद्या दिनांक 22 मार्च रोजी भव्यदिव्य अशी 2 मैदानं संपन्न होतात एक म्हणजे शिंदवणे या ठिकाणी आदतचं मैदान संपन्न होते आणि बरड येथील पालखी तळावरती तिथंसुद्धा आदतचं मैदान संपन्न होते दोन्ही मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्या धन्यवाद